तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये हप्ता आला नव्हता, तर अशा महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ई-केवायसी प्रक्रिया ही पुन्हा सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर ही ई-केवायसी कुठे आणि कशी करायची आणि त्यासाठी काही डॉक्युमेंट लागणार आहे का, आणि ई-केवायसी कोणत्या महिलेला करता येणार आहे, या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडका त्यांनो, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये हप्ता आला नव्हता, तर अशा महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे. आणि ही ई-केवायसी ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे ज्या महिला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अपात्र झाल्या होत्या, तर अशा महिलांची यादी पाठवलेली आहे आणि त्या यादीनुसारच तुमची ई-केवायसी होणार आहे. ज्या महिलांचं नाव त्या यादीत असेल त्याच महिलांची केवायसी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते म्हणजे आधार कार्ड. तुमच्या एका आधार कार्ड व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंही डॉक्युमेंट लागणार नाही. आणि ज्या महिलांची केवायसी चुकीची झाली असेल त्या महिलांनी एक स्वयं घोषणा प्रमाणपत्र द्यायचं आहे. आमच्या कुटुंबात कोणी सरकारी निवृत्ती वेतन घेत नाही किंवा कुणी सरकारी कर्मचारी नाही आणि तुमची ई-केवायसी सक्सेसफुली झालेली असेल. आणि ज्या महिलांचं नाव अंगणवाडी सेविकेकडे आलं नसेल तर त्या महिलांची केवायसी ही दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडका त्यांनो, तुम्हाला जर डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्ही लवकरच तुमच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून तुमची केवायसी ही कंप्लीट करून घ्या. लाडका त्यांनो, मिळालेल्या माहितीनुसार ई-केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मिळू शकतो. या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.